इथे मी पाऊण वाटी मैदा, अर्धी वाटी रवा 0 नंबरचा घेतला आहे। तसेच तेल 1 पळीभर, आपली आमटीची पळी असते ती पळीभर तेल अगदी कडकडीत गरम करून ते मी त्यावर ओतले आणि चवीपुरतं मीठ घालून मळून घेतले। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी याची आणि सारणाची रेसिपी दाखवली नाही कारण या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत आणि या सर्रास सर्व महिलांना येतातच। सारण तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही आवडीचे सारण बनवू शकता। ड्रायफ्रूट्स घालून काही जण करतात, काही जण रवा भाजून घालून करतात। मी इथे फक्त खोबऱ्याचे सारण केलं आहे। इथे तूप घेतलं आहे आणि माझी सिक्रेट रेसिपी म्हणून मी सांगितलं आहे। तर बरेच जण साठा लावण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप हे दोन्ही मिक्स करून लावतात, पण मी इथे कस्टर्ड पावडर घेतली आहे। कस्टर्ड पावडर आणि तूप या दोन्हीचा साठा करून मी लावणार आहे।